नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? निसर्गात एकूण किती मूलद्रव्य धातू आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, निसर्गामध्ये एकूण मूलद्रव्य 70 धातू आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात? तर ऑप्शन क्रमांक 2, 48 हे महाराष्ट्रातून लोकसभेत सदस्य निवडून जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? पक्षी सप्ताह साजरा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? कांदळवन घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? जम्मू काश्मीर या नवीन केंद्रशासित प्रदेशात एकूण किती जिल्हे आहेत? ऑप्शन क्रमांक 1, 20 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? जम्मू काश्मीर विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 1, अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? भालाफेक दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक दिवस साजरा करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? धूमकेतू ही विज्ञान कथा खालीलपैकी कोणत्या कथा संग्रहालयातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, यशाची देणगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण? धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, जयंत नारळीकर हे धूमकेतू या विज्ञान कथेचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कोणत्या कवीला सापडली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, चंद्रकांत वाघमारे यांना आंबेडकर विचारांची नवी संस्कृती कवीला सापडली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? सूर्यास्त हा कोणत्या संधीचा शब्द आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वर संधीचा शब्द आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कुसुमाग्रज या टोपा नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय? कुसुमाग्रज यांच्या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या कवींचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, विष्णुवामन शिरवाडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? पूर्व विदर्भाची लोककला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, दंडार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, शोधग्राम कुठे बसलेले आहे? शोधग्राम कुठे बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? अस्पृश्यांचा आधारवड कोणाला संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? हत्तीच्या पिल्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, करभाषे हत्तीच्या पिल्याला म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? संचालन समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संचालन समितीचे अध्यक्ष होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 61वी घटना दुरुस्तीनुसार
मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? बिम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी कोणी जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 सिमोना लेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 देशातील पहिली महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? देशातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? झुंड हत्या विरोधात कायदा करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 मणिपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? केवडिया सराफी पार्क कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये केवडिया सराफी पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? कोणत्या शहरात दक्षिण भारतातले पहिले बँक नोट संग्रहालय उघडले? तर ऑप्शन क्रमांक 2 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रॉनिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आले? भारतात पहिली आंतरशहर इलेक्ट्रिक बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? 5 दिवसांचा आठवडा प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? विश्व सामाजिक शास्त्र दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 फेब्रुवारी या दिवशी विश्व सामाजिक शास्त्र दिवस साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी ही भाषा जगामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2021 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर जवाहर पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? खालीलपैकी कोणत्या संघटनेचा 15वा वर्धापन दिन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? भारतातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पूर्वी भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जायचे? पूर्वी भारताचे मॅचेस्टर असे कोणत्या शहराला म्हटले जायचे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला भारताचे मॅचेस्टर म्हटले जायचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? सध्या भारताचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या शहराला सध्या भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राचे मॅचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर, ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी, तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही. तर ऑप्शन क्रमांक 3 वरील दोन्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? गोदावरी नदीने महाराष्ट्रातील किती टक्के खोरे व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 49% खोरे व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? भारतात पत्रकार दिन कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 6 जानेवारी या दिवशी भारतात पत्रकार दिन साजरा करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हरिभाऊ झिरवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40
16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? 16वी आसियान शिखर परिषद 2019 कुठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बँकॉक या ठिकाणी 16वी आसियान शिखर परिषद 2019 पार पडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? भारताने आतापर्यंत किती वेळा आण्विक चाचण्या घेतल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वेळा. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस हे भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? खालीलपैकी कोणाला कम्प्युटरचा पितामह म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? सर्वप्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? तर ऑप्शन क्रमांक 1 1946 या वर्षी सर्वात प्रथम आधुनिक संगणकाचा शोध लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? संगणकाला नियंत्रण करणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांचनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? भारतात प्रथम ई लोक कोर्ट कोणत्या राज्यात आयोजित केली गेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड या राज्यामध्ये भारतातील प्रथम ई लोक कोर्ट राज्यात आयोजित केली गेली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सत्यनारायणाला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश सत्यनारायण या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला डॅश होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयुक्त होत्या. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? देशात पहिले ई चलन डॅशशी पोलिसांनी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 बँगलोर पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? ऑप्शन क्रमांक 3 गोविंदग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स
अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? 15 नोव्हेंबर 2022 रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 अब्ज एवढी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नंदनकनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा भुवनेश्वर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? भाषेचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅश येथे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर येथे झाली. हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्येचा समावेश होत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले 12वे पोलीस आयुक्तालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 2018 झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश डॅश म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 खलाटी म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सारखीच आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅप्टन अभिलाषा बराक हे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 96 नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 20 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धा या ठिकाणी 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? मुंबई समाचार वृत्तपत्राला 2022 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 200 वर्ष पूर्ण झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 14 जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मंगलप्रभा लोढा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत? भारतात सध्या किती 28 राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? G20 शिखर परिषद 2022 कुठे सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया या देशामध्ये G20 शिखर परिषद 2022 सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे?
G20 शिखर परिषद 2023 कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय देशामध्ये G20 शिखर परिषद 2023 होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? 2022 रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? ग्रामपंचायत मधील वरिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा परिषद, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 50, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 75 असते. प्रश्न क्रमांक 32 जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 15 सदस्य असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 34. सध्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका या देशामध्ये आढळला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? खालीलपैकी कोणी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पेन या देशाचा राफेल नदाल हा खेळाडू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता? जगात कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 वुहान या शहरामध्ये सापडला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक 2022 निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 180, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मंडारीन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या अधिकृत ऑलिम्पिक संकल्पना गीताची रचना कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहित चौहान यांनी रचना केली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात
होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? लोकमान्य टिळकांनी. महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1916 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर टी.सी. थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले? पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी
किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? मरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 राय ठिकाण. अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात? वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅश डॅश हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघोर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश देशांच्या कालकीर्तीत करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश देशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल.